मी जाहीर करणार नाहीये, दिग्दर्शकांकडे तो मान राहील. मी आभार मानतो. माझे सगळे कलाकार मित्र, टेक्निकल्स टीम आहे ते आहेत, ते आलेत, पत्रकार बंधू आलेत. माझं ही तलास आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. मला असं वाटलं होतं की मला इतक्या लवकर बोलण्याची परत संधी मिळणार नाही, पण काही प्रश्न तसेच मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. चित्रपटाच्या नावाचा जो अर्थ सांगितला, काहींना माहिती असेल, काहींना नसेल, तर मराठी भाषा दीप्तारंगन क्रिएशन्स, मी दीपा सावंत खोत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण इतक्या प्रेमाने, आदराने आणि इतक्या मोठ्या संख्येने इथे जमला आहात, तुमचं खूप खूप धन्यवाद. मी एक साधी खेड्यात जन्मलेली मुलगी, खेड्यात शिक्षण झालंय, त्यानंतर माझ्याच कॉलेजमध्ये मी प्रोफेसर झाले, त्यानंतर मी मुंबईला येऊन एका शाळेची प्रिन्सिपल झाले आणि आत्ता तुमच्यासमोर प्रोड्युसर म्हणून उभी आहे. तर असा माझा प्रवास. आपण सगळ्यांनीच आदर, प्रेम द्यावं आणि चित्रपट आता पुढे काहीच दिवसात तुमच्यासमोर येईल, तर असंच मोठ्या संख्येने त्या चित्रपटाला सुद्धा प्रेम द्यावं. गौतमी मॅम माझ्या आग्रहाखातर इथे आल्या आहेत, त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. कालपासून मी त्यांना इथे बांधून ठेवलं आहे तर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. दिग्दर्शक उदय सर आणि आमची संपूर्ण टीम, इथे नावं घेतली तर वेळ कमी पडेल, मामनार पण जायचं आहे, तर सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. माझ्या घरचे लोक इथे आले आहेत, माझे काका, माझी ताई आणि सगळे लोक, तर त्यांना सगळ्यांना धन्यवाद. प्रोड्युसर आलेत बाळू मामाचे राकेश सर, त्यानंतर मुंबई विभागाचे उपसचिव आलेत, आपले कोरिओग्राफर आलेत, तर सगळ्यांनी प्रेमाने माझं आमंत्रण स्वीकारलं आणि इथे उपस्थिती दाखवली आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. नमस्कार. प्रथमतः आपण सगळे आत्मीयतेने इथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आणि आमच्या संपूर्ण दीपतारांगण क्रिएशन तर्फे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यावर एक जबाबदारी दिली आहे की चित्रपटाचं नाव आपण इथे अनाऊन्स करणार आहे. तर मी 3 काउंटडाऊन करेन, त्यानंतर मी चित्रपटाचं नाव म्हणजे कोणालाच माहीत नाही आहे, फक्त निर्माता मॅडम आणि मलाच माहीत आहे आणि आमचे DOP सचिन लोखंडे साहेब त्यांना माहीत आहे. तर मी चित्रपटाचं पहिल्यांदा नाव अनाऊन्स करतो. आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 1 2 3. चित्रपटाचं नाव आहे तलास. तलास 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 म्हणजे समुद्राच्या तळाशी जे काही हरवलंय त्याचा शोध घेणं. जे मेन आहेत त्यांचं मी नाव घ्यायला विसरणार कशी. दीपाताईंचं मी मनापासून आभार मानते. खरंच तुम्ही मला संधी दिली आणि हे गाणं खूप छान झालं. हे सगळं तुम्हाला हे श्रेय जातं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस पण. थँक्यू सर. प्रवासामध्ये फार महत्वाचं आहे. या चित्रपटामध्ये आणि गाण्यामध्ये सुद्धा काही कलाकार झळकले, चित्रपटातलेही कलाकार आहेत. चिन्मय सुमित या चित्रपटामध्ये एका मुख्य भूमिकेमध्ये आहेत, त्या येणार सुद्धा आहेत. आपला संपर्क सुरू आहे त्यांच्यासोबत. पूजा जयस्वाल या चित्रपटामध्ये अभिनय करत आहेत. यायचं आहे. हो, गेली अनेक वर्ष घराघरांमध्ये परिचित आणि आपला वाटणारा चेहरा अभिनेता प्रणव रावराणे. गणेश यादव सर सुद्धा या चित्रपटामध्ये एका मुख्य भूमिकेमध्ये आहेत. वेदांत खोत कला क्षेत्रातील उगवता तारा. राहुल पाटील, मला हे आहे टाळ्या वाजवणं. खरं तर मला आपले मॅनेजर आहेत जे खूप मनापासून नाही EP क्षमा असावी, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. बापरे, पुढच्या कार्यक्रमात कदाचित मी आता दिसणार नाही तुम्हाला. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सर हे सांगतायत की टाळ्या वाजवा, पण काही प्रसंग असे असतात की आपण बघत राहतो आणि बघतच राहतो. टाळ्या वाजवायच्या सुद्धा असतात, हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. तर एकदा आपण टाळ्या वाजवूया. राहुल पाटील इथे आलेले आहेत, रेखा राणे, स्वाती कणेकर, ही सगळी चित्रपटाची टीम आहे.
अजय पाध्ये, निलेश भेरे. अजय पाध्ये यांना सुद्धा आपण विविध मालिका, चित्रपट, नाटकांमधून पाहिलेलं आहे. निलेश भेरे सर आणि 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 गौतमी पाटील. बरं, या सगळ्यात मला असं वाटतं, या सगळ्यांचं प्रतिनिधी म्हणून आणि आपल्या दादरमध्ये, आपल्या मुंबईमध्ये अशा एका चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चच्या इव्हेंटमध्ये गौतमी पाटील यांचं येणं हे फार नेहमीचं नाहीये. त्यामुळे आम्हाला या प्रसंगी एक चित्रपटातलं गाणं आपण काही दिवसांपूर्वी आलेल्या एका चित्रपटामध्ये पाहिलं, त्या गाण्यामध्ये आम्ही तुम्हाला पाहिलं. याही चित्रपटात पाहणार आहोत. तुमच्या काय भावना आहेत? आपलं मनोगत ऐकायला सगळ्यांना निश्चित आवडेल. नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना. मी पण खूप छान आहे. मला काय आता बोलायचं, एक माझं हे कोळी सॉन्ग पहिलंच सॉन्ग आहे. मी कधी कोळी सॉन्ग केलं नाही, हे फर्स्ट सॉन्ग आहे. त्यानंतर मी बरेच कोळी सॉन्ग शूट केलेत, पण हा माझा पहिला अनुभव होता आणि खरंच खूप छान वाटलं मला. आमची संपूर्ण टीम खूप छान होती. आमचं नाईट शूट होतं आणि ते खूप मज्जेत आणि गमतीत झालंय. खूप छान वाटलंय. बरेच कलाकार नाही आहेत आज, ते आज पण त्यांना खरंच आम्ही मिस करतोय. तर खूप छान आहे. सगळ्यांनी हे गाणं बघायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय, रील बनवायचंय. हे माझं अगदी पाठ झालंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि टॅग करायला विसरू नका मला आणि आमच्या जे कलाकार आहेत त्यांना. आणि शेअर तर नक्कीच करा. बघा, मी पहिल्यांदाच कोळी सॉन्ग केलंय, खूप छान आहे. आणि आता लग्नाचं सीझन आहे, हळदीचं सीझन आहे, तर या सीझन मध्ये हे गाणं तर वाजलंच पाहिजे बाबा, त्याशिवाय तर मज्जा येणार नाहीये. मी अगदी स्पष्ट सांगते. म्हणून हे गाणं सगळ्यांनी वाजवा, भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच. स्क्रीन्सवर झळकताना दिसणार आहेत, तर नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी सुद्धा फार महत्वाची ठरते. नरेंद्र पंडित सर यांनी केलेलं आहे. मी सरांना विनंती करतो, आपण कृपया मंचावर यावं. बाकी बरीच टीम आहे, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्युझिक लॉन्च आहे, तर त्याच अनुषंगाने या गोष्टी घडायला हव्यात. आता अर्थात जर मी थोडासा 1-2-3 सेकंद थांबलो असेल तर आपल्या सगळ्यांनाही ते मधलं रिकामं वाक्य कळलं असेल, रिकाम्या जागाभरात दिल थांब के बैठिये. अधिक वेळ नाही दौडत, गौतमी पाटील यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. हे गाणं ज्यांनी लिहिलं, गाणं ज्यांनी शब्दबद्ध केलं आणि संगीत दिलं, विजय गाडेकर सर. आपण काही बोलू इच्छित असाल या गाण्याबद्दल म्युझिक लॉन्च इव्हेंटच्या निमित्ताने? काहीच सक्तीचं नाहीये अर्थातच. आपण हसताय, मनातल्या मनातली वाक्य काही असतील ती. या गाण्याबद्दल सरांनी मला सांगितलं की मला असा टाईपचंच गाणं हवा, ते मी बोलत नाही, जरूर तुम्हाला करून देईल. आणि आणि इतकं आनंदवाद झाले मला इकडे येऊन. जर मजा वाटलं आल्याचं काहीतरी वाटलं का मी जब्बर मी काहीतरी काम वेगळा करायचं काम केलं आहे. मी याच्याबद्दल मी सर्व जाधव दादाला सरांना देईल. यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आहे. दीपा मॅमनी सुरुवातीला सांगितलं होतं, खेड्यातली मी मुलगी आहे आणि तिथून माझा इथपर्यंतचा प्रवास आहे. आपण सगळे जण जेव्हा कलाक्षेत्रात असतो तेव्हा कुठेतरी आपल्या आपल्या छोट्या छोट्या डबक्यामध्ये असतो. डबक्यातून तळ्यामध्ये, तळ्यातून तलावामध्ये, सरोवरामध्ये. आणि मग कृपया लाईट्स आणि गोष्टी ऍडजस्ट करा. त्या चित्रपटात आहेत आपण पर्यंत ज्यांनी पोहोचवलं त्या गाण्याच्या टीमला सुद्धा एक एक जण सगळे वर येतील. त्यानंतर फोटो सेशन होईल. आपले सगळे जे पत्रकार बांधव वेगवेगळ्या मीडिया चॅनेल्स मधून इथे आलेले आहेत, आपण सगळे जण व्यवस्थित मन भरून फोटो सेशन्स करून घ्या आणि त्यानंतर आपण गाणं पाहणार आहोत. गीतकार आणि संगीतकार या गाण्याचे विजय गाडेकर सर हे उपस्थित आहेत. सर, आपण कृपया सगळ्यांसमोर या. जेव्हा सुरुवातीला मला दीपा मॅडम सोबत माझं बोलणं झालं होतं तेव्हा मला तेव्हाही आठवत आहे, येत्या काही दिवसांमध्ये घराघरांमध्ये प्रत्येक कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आज याची देही याची डोळा आपण ते अनुभवणार आहोत. हे गाणं गायलेलं आहे महाराष्ट्राची ख्यातनाम सगळ्यांची आवडती गायिका वैशाली सामंत यांनी. त्या आज अर्थात काही महत्वाच्या कामांनिमित्त आज मराठी भाषा गौरव दिन आहे मित्रांनो.
वेट 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 अरे सगळंच कॅमेरामध्ये बघा काय भेदभाव होता त्या या कॅमेरामध्ये त्या कॅमेरामध्ये बोलवलं कशाला आणि हे सगळं जुळवून आणणं, आपण सगळे या कलाक्षेत्राशी संबंधित लोक आहोत, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा एक कार्यक्रम आहे. कार्यक्रमही जुळवून आणणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. तर चित्रपट निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट, पाठबळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, विश्वास आहे, पण सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या नाहीत तर किती गोष्टी अडचणीत येऊ शकतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा वेळी कार्यकारी निर्माता फार महत्वाची भूमिका बजावत असतो. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर या चित्रपटाचे संदीप मोरे सर, आपणही सगळ्यांसोबत या. ऐकलं दादांनी बनवलं, सरांनी मला ऐकवलं, तेव्हा ते गाताना मला वैशालीताईंचेच स्वर ऐकायला येत होते आणि त्याच्यावर नाचताना गौतमीताईच दिसत होत्या. हे जेव्हा पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हाच ठरलं होतं की वैशालीताई आणि गौतमीताई. चित्रपटाचे डीओपी छायांकन ज्यांनी केलेलं आहे सचिन लोखंडे सर, आपल्यालाही विनंती की आपण कृपया मंचावर यावं. हे सगळे जर तुम्हाला सुंदर दिसणार आहेत, हा चित्रपट जर आपल्याला आवडणार आहे, तर त्या मागचा चेहरा, त्या मागचं श्रेय सचिन लोखंडे सर यांचं. रुपाली कुटे संवाद लेखन यांनी केलेलं आहे. ते उपस्थित असतील तर आपण कृपया पुढे यायचंय. यानंतर आपण काही अपेक्षित आहे उदय सर, कॅप्टन ऑफ द शिप. तर आपण फोटोज आपल्याला अपेक्षित घेऊ शकता. यानंतर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे गाणं ऐकणार आहोत. संगीत अनावरण होणार आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे सारंग जगताप सर, मराठी चित्रपट लेखक, निर्माता, अभिनेता हे देखील उपस्थित आहेत. राकेश राऊत निर्माते, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, लक्ष्मी निवास, लक्ष्मी नारायण, आठवी गोष्ट प्रेमाची हा चित्रपट आणि उर्वरित मालिका यांचे निर्माते राकेश राऊत हे देखील उपस्थित आहेत. आणि इतर सर्वजण जे उपस्थित आहेत सगळे प्रेमापोटी आलेले आहेत. दीपतारांगण क्रिएशन्सच्या प्रेमापोटी आणि सगळ्यांच्याच प्रेमापोटी सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आभार. फोटोज मनासारखे सगळ्यांचे झालेले असतील तर मी सर्व मान्यवरांना विनंती करेन. हा, कॉस्ट्युम डिझायनर क्षमा सर या, धनश्री मॅम या, वेशभूषा ज्यांनी या चित्रपटात. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण काही दिवसांनी आपल्या भेटीला येणार आहे. आपण सगळेजण त्याची वाट पाहूया. स्टोर या चित्रपटाबद्दल भरभरून बोलूया, अनेकांशी बोलूया. मराठी चित्रपटाला मराठी माणसांपर्यंत घेऊन जाऊया. चित्रपट गृहामध्ये आवर्जून हा चित्रपट पाहूया. हा कार्यक्रम या फोटो सेशन नंतर आपला हा संगीत अनावरण सोहळा इथे संपन्न होईल असं मी जाहीर करतो. यानंतर आपले मीडिया मेंबर्स बाईट्स घेऊ शकतात आणि आपण सगळेच जण जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. धन्यवाद. वेट 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 सगळ्यांनी कॅमेरा थोडा पीछे हो जाओ. डन 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 सर, थँक्यू. त्याच्याबद्दल माफ करा, पण सर्वप्रथम सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या दिवशी एक शिक्षिका निर्माती असलेला एक चित्रपट येणार आहे. त्याचं सुतोवाच किंवा त्याचं हे गाणं प्रदर्शित होते, त्यामुळे माझा आनंद लग्नात मावेना असा आहे. थँक्यू सो मच. मराठी दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. सारखं बघत असतो आणि
इसको पीछे लो जरा. जिला इतक्या लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो अशी मोठी स्टार आपल्याकडे येणार आहे तर ती कशी असेल ह्याची खूप उत्सुकता होती आणि तिची मेहनत घेणं तिला पटपट गोष्टी कळणं आणि मला वाटतं की प्रत्येक नृत्य दिग्दर्शकाला पूर्णपणे त्याच्या गाण्याला त्याच्या कोरिओग्राफीला किंवा इव्हन आमचे जे काही सिनेमॅटोग्राफर आहेत छायाचित्रकार आहेत ज्यांनी उत्तम छायाचित्रण केलेलं आहे आमच्या चित्रपटाचे तुम्हाला फार वेगळं आणि सुंदर कोकण या चित्रपटामध्ये दिसणार आहे जसं तुम्ही कधीच बघितलेलं नाही असं तर ह्या सगळ्यांचं स्वप्न असावं अशी ती परफॉर्मर आहे आणि गौतमीचं खूप खूप कौतुक ह्या गाण्यासाठी तुम्ही सगळेजण ते जेव्हा चित्रपटात बघाल तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळणार आहे ह्या पूर्ण चमूचा मी एक भाग आहे याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ती म्हणजे अशी की आज मराठी भाषेच्या सदिच्छा एकमेकांना देत असताना आपण सतत प्रमाण भाषेत त्या दिलेल्या आहेत पण मराठी भाषेचा गोडवा हा फक्त प्रमाण भाषेत नाहीये त्या मराठी भाषेचा जो गोडवा आहे तो निरनिराळ्या तिच्या बोली भाषांमध्ये सुद्धा आहे आणि ती बोली भाषा आपल्याला या चित्रपटातून बघायला मिळणार आहे एक वेगळी संस्कृती आपल्याला बघायला मिळणार आहे पंडित सरांनी ज्या पद्धतीने हे नृत्य तुमच्या समोर आणलेलं आहे त्यांचा उत्साह त्यांचा हुरूप त्यांची टीम हे इतकं अफलातून होतं की पुन्हा एकदा सुबलदांचे दिवस आठवले पुन्हा एकदा जुने दिवस आठवले आणि इतकं छान वाटलं मला कारण मला असं वाटतं की मी तर फारच म्हणजे अश्मयुगीन कलाकार आहे जेव्हा मॉनिटर बघायला मिळायचं नाही तेव्हापासून आपण काम करतो आहोत ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर ब्लॅक अँड व्हाईट इतकी जुनी नाही पण मॉनिटर बघायला मिळत नव्हता आणि रिटेक्स केले की शिव्या पडत होत्या कारण तेव्हा डिजिटल काहीच नव्हतं फिल्म वाया जात होती स्टॉक वाया जात होता त्या काळातली मी आहे आणि त्या काळात सुद्धा जर गौतमी असती तर तिने स्टॉक वाचवला असता याच्याबद्दल मी अगदी तुम्हाला खात्री देऊ शकते खूप उत्तम टीम जमलेली आहे उदयनी फार मनापासून परिश्रमपूर्वक ही हा सिनेमा तयार केलेला आहे पूजा सारखी नवीन मुलगी आहे वेदांतचं हे पदार्पण आहे तुम्हाला पदार्पण वाटणार नाही इतकं उत्तम त्यांनी काम केलेलं आहे माझी गुणी आहेत मुलं दोन्ही आणि आमचा हिरो जो सगळ्यात शेवटी आमच्या टीम मध्ये आला पण आमचा झाला लवकरच आणि आमचे रावराणे नावाचे आमचे जे काही मित्र आहेत ज्यांनी म्हणजे चित्रपट तुमची करमणूक नक्कीच करेल पण त्या करमणुकीची आमची जबाबदारी त्यांनी घेतली होती पूर्ण चित्रीकरणाच्या दरम्यान तर त्याच्यामुळे असे 101 कलाकार तुम्हाला बघायला मिळणार आहेत सगळ्यात महत्वाचं हे आहे की जे आत्ता आपल्याला बघायला फार क्वचित मिळतं की खरंच ज्यांना चित्रपट निर्मिती करायची आहे असे निर्माते फार क्वचित आता आढळतात फायनान्सर्सच निर्माते होत आहेत अशा वेळेला आपल्या कष्टाचे पैसे घालून आपल्या लेखाला उभी करणारी आणि चित्रपट वेगळ्या धाटणीचा जो पूर्णपणे धंदेवाईक नाही जरा वेगळ्या वाटेवरचा चित्रपट आहे असा करण्याचा धाडस दाखवणाऱ्या दीपा सावंत यांचं खूप खूप कौतुक एक शिक्षिका आणि एक आई जेव्हा चित्रपट निर्माण करते तेव्हा त्याचं काय होतं ते तुम्ही प्रत्यक्ष रजतपटावरती बघा अशी मी तुम्हाला विनंती करेन हा चित्रपट जेव्हा कधी प्रदर्शित होईल तेव्हा ह्याच्या दसपट लोकांना मला भेटायला आवडेल नक्की आणि तेव्हा मी आजारी नसेल मी वेळेत पोहोचेल अशी खात्री तुम्हाला देते छान आजची संध्याकाळ आपण घालू तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सदिच्छा जय हिंद गाणं इतकं सुंदर वैशालीने गायलेलं आणि सरांनी लिहिलेलं संगीतबद्ध केलेलं मला असं वाटतं की जेव्हा गीतकारच संगीतकार असतो तेव्हा त्या गाण्याला एक वेगळी खुमारी असते आणि गौतमीने येऊन 4 चांद लावलेले आहेत त्याला आपलं हिंदीशी भांडण नाही आपलं कुठल्याच भाषेशी भांडण नाही फक्त मराठीचा अभिमान आहे आणि ज्या वेळेला गौतमी येणार आहे आणि ती हे नृत्य साकारणार आहे असं कळलं होतं तेव्हा माझ्यासाठी परत एकदा आता दुसऱ्या भाषेतला शब्द फॅन मोमेंट होती आणि
सर्वात प्रथम सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व प्रेक्षकांना, आपल्या मराठी प्रेक्षकांना. आणि गाण्याचा अनुभव माझा खूप छान होता. हे माझं पहिलंच कोळी सॉन्ग आहे आणि हे सगळ्या आपले कोळी प्रेक्षकांसाठी आहे. हे माझा अनुभव त्यांना. आता हे गाणं लग्न सराई, आपली हळद, आता याच्यात राडा करून टाका, कारण की गाणं खूप छान आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे मला ही रील बनवा आणि मला टॅग करायला विसरू नका. माझं पहिलंच सॉन्ग आहे. ह्याच्यात माझं पूर्ण कोळी लूक दाखवलं आहे आणि हे सगळा अनुभव म्हणजे तुम्ही मला नेहमी सगळं आता माझं साडीत पाहिलं गेलं आहे, नॉर्मल काष्टामध्ये तुम्ही मला नेहमी बघतात. यात आता तुम्ही कोळी लूकमध्ये मला बघणार आहेत. अजून बरेच सॉन्ग आहेत की त्यातही तुम्ही मला वेगवेगळ्या लूकमध्ये बघणार आहात. तर हे सगळा माझा अनुभव खूप छान होता आणि आमची संपूर्ण टीम पण खूप छान होती. सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आहे आणि भरभरून मी एकच सांगते की सर्वांनी भरभरून प्रेम द्या गाण्याला. लग्नाचा सोशल मीडिया आणि आता तुम्ही लग्नाचा सॉन्ग करताय, तुम्ही कधी लग्न करता? माझ्या घरून मला नातेवाईकांचे मला फोन आहेत की खरंच लग्न केलं का तिने. ही अफवा खूप झाली आहे. खरं तर ती माझं सर्वात प्रथम मी सगळ्यांना सांगते, माझं लग्न झालेलं नाही. हे माझं अल्बम सॉन्ग आहे, त्यातलं हे गाणं आहे, गच्ची सॉन्ग आहे, त्यातलं हा व्हिडिओ होता. तर गैरसमज कोणीही करू नका, माझं लग्न झालं नाही आहे. आणि तुम्ही हिंदीमध्ये पदार्पण कधी करता? मराठीचं आम्ही गाणी पाहतो, हिंदीमध्ये कधी विचारतात? हिंदी अजून तर हिंदीच्या बाबतीत काही नाही आहे. आपलं मराठी चालू आहे अजून. सगळे मराठी अल्बम सॉन्ग आहेत, मराठी मूव्ही आहेत. मी एक मूव्ही केला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण हिंदीत तर अजून आहे. ॲक्च्युली मला पिक्चरची एवढी माहिती नाही आहे. मी ह्या सॉन्गचं सांगू शकते की मी हे सॉन्ग केलं आणि खूप छान झालं, पण पिक्चरची माहिती तुम्हाला टीम देईल. रिअलमध्ये खरंच नाही. आणि आजही मला मजा आली. म्हणजे ज्या वेळेस गाणं लावलं आणि मी पहिल्यांदाच बघितलं, खूप छान वाटलं मला. म्हणजे स्वतःला पडद्यावर बघून एक तो फील वेगळा असतो आणि मला खूप छान वाटतं हे. आणि आमची सगळी टीम उठली आणि जे आम्ही एन्जॉय केलं ते खूप छान होतं. आणि इथून पुढं हे गाणं नक्की वाजणार. 100 गाणं वाजण्यासारखंच आहे. आज मराठी भाषा दिवस आहे. तुमची एखादी आठवण सांगा गाण्यामध्ये. मराठी गाण्यामधली म्हणजे आपण आठवण तसे खूप खूप काही आहेत. आता हेच आम्ही रुपेरी वाळूत पण गाणं केलं ना, त्यात पण खूप छान छान गमतीशीर आमच्या म्हणजे मज्जा झाली. आम्ही मला पावसात भिजायला खूप आवडतं, पण काय करणार ना, डायरेक्टर मला ओरडल जर मी भिजले तर, म्हणून परत गाडीत बसायचे आणि बाहेर आले की पाऊस पडायचा परत. म्हणजे हे सगळं आमचं सतत चाललेलं. आमचा लास्टचा सीन तसाच राहिला आणि आम्ही तो केला नाही. नंतर त्यांनी ते ॲड केलं, पण नाही तर नाहीच झालं पावसामुळं. आणि खूप छान छान वेगवेगळे अनुभव आहेत. गाणं म्हणजे तुम्ही गाणं गुणगुणा, एखादी ओळी. सॉरी, मला ते नाही जमत. हा, मला डान्स करायला सांगा, मी डान्स करते. मी एवढंच सांगेन की आज आपण सगळे इथं गाण्यासाठी आलो आहोत. तर सगळ्यांनी गाण्याला भरभरून प्रेम द्यायचं आहे, रील बनवायची आहे, शेअर करायचं आहे आणि आवर्जून गाणं लग्न हळदीमध्ये तर आवर्जून वाजवा. थँक्यू. आणि दीपाताईंचं मी खूप खूप आभार मानते. दीपाताईंनी मला ही संधी दिली. मी ताईंचं मनापासून आभार मानते आणि तुम्ही ह्या मूवीलाही तेवढंच प्रेम द्या. थँक्यू.